बघतोय आपण कशा प्रकारे 25 पैकी 16 जणांची यादी जी आहे ती आता जाहीर झालेली आहे आणि थेट जाऊयात हंसराज अहिर आपल्या सोबत आहेत। हंसराजजी, स्वागत आहे तुमचं आणि अभिनंदन तुमचं। तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे, पहिली प्रतिक्रिया काय सर? मला नक्कीच खुशी आहे या गोष्टीची की चंद्रपूर सारख्या लोकसभा मतदारसंघात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। ते खरं आहे की मी मागं 4दा जिंकलो, जनतेचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे, याची मला जाणीव आहे। ह्याची जाणीव पक्षाला पण झाली आणि मला निवड करताना माझा विचारही चांगला केला, मला शिटी दिली, जिम्मेदारी माझी वाढली। पक्षाकरता जिंकायचे, जनतेचं समर्थन घेऊन आणि भविष्यामध्ये अजून चांगलं काम करावं लागेल, जनसमर्थन वाढवावं लागेल आणि विकासाच्या दिशेने जे प्रधानमंत्री चालतात सबका विकास यावर मला भरपूर काम करायचं आहे। नक्की हंसराजजी, मधल्या काळात आपण बघितलेलं होतं की मोदींनी रिपोर्ट कार्ड जी आहे ती सगळ्यांची मागवलेली होती। एकूणच तुमच्या रिपोर्ट कार्ड विषयी समाधानी आहेत असं वाटतंय? त्याचं उत्तर त्यांनी आजच दिलं आम्हा सगळ्यांना। तर मी रिपोर्ट कार्डच्या आधारे नक्कीच त्यांनी काम पाहिलं सगळ्यांचं वगैरे। नक्कीच हंसराजजी, आणि अर्थात इतकं मंत्रीपद महत्वाचं तुम्ही सांभाळत आहे, असं असताना चंद्रपूरकडे वेळ द्यायला मिळालेला आहे का? असं काही आहे का की राहून गेलेलं आहे आणि आता पुढे पुन्हा एकदा संधी जनतेने दिल्यानंतर ते पूर्ण करायचं? ते कामं कधी संपत नसतात, ते आपण विजन घेऊन चालतो। अनेक कामात आमचा मास्टर प्लॅन असतो आणि ते सगळं आम्ही टप्प्याटप्प्याने करत असतो आणि ती कामं न संपणारी आहेत आणि ही कामं आम्ही करत राहतो। जनतेची मागणी, जनतेची गरज आणि जनतेला अत्यावश्यक कामं ही प्रायोरिटी असते। जी हंसराजजी, त्याचबरोबर विरोधकांनी रान उठवलेलं आहे, मग अगदी मोदींवरची टीका असेल, भाजपवरची टीका असेल किंवा तुमच्यावरची टीका असेल, काही धास्ती विरोधकांची? मला काय, विरोधक विरोधक असतात, ते आपल्या ताकदीनं आमच्या विरुद्ध जे करायचं ते करत असतील, करतीलही, त्यांचा अधिकार आहे, लोकशाही आहे। तर आम्ही सक्षम आहोत प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांना उत्तर देण्याकरता, प्रत्येक पावलावर आम्ही उत्तर देऊ शकतो। मी सुद्धा 4दा खासदार आहे, मागची सरकार मी बघितली डोळ्यांनी, अनुभवलेली आहेत। एक नक्की आहे भाऊ, तुम्हाला सांगतो, आमचं सरकार जनतेकरता होतं, लोकशाहीचा सन्मान करताना त्यांनी एक सत्य नक्कीच पाळलं, कोणताही मंत्री आमच्यापैकी भ्रष्टाचाराचा बळी पडला नाही आणि सिद्ध केलं की आमचं सरकार क्लीन आहे। नक्कीच हंसराजची खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। तर हंसराज अहिर यांनी स्पष्ट केलेलं आहे की क्लीन आहे हे सरकार। थेट जाऊयात, रावसाहेब दानवे देखील आपल्या सोबत आहेत। रावसाहेबजी, खूप खूप अभिनंदन तुमचं, पुन्हा एकदा विश्वास जो आहे तो दाखवलेला आहे तुमच्यावरती, काय पहिली प्रतिक्रिया? हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो जी रावसाहेबजी, येतोय माझा आवाज? नाही, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने महाराष्ट्रातल्या नावाची आता घोषणा केलेली आहे। या अगोदर महाराष्ट्र पार्लमेंटरी बोर्डाने ही नावं पाठवली होती आणि त्या नावाला आता संमती मिळालेली आहे। मी केंद्रीय नेत्याचं अभिनंदन करतो की महाराष्ट्रातल्या बहुतेक खासदारांना पुन्हा निवडणुकीला उभं राहण्याची संधी दिली। कारण 5 वर्ष नरेंद्रभाई मोदींनी जे काम केलं त्या कामाच्या जोरावर जनतेसमोर जाऊन आम्ही पुन्हा एकदा जनादेश मागू आणि 2019 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीजींचं नेतृत्वाखाली सरकार आणू, असा आम्हाला स्वतःला विश्वास आहे। नक्कीच रावसाहेबजी, अहमदनगर आणि लातूरमध्ये मात्र उमेदवार बदललेले आहेत, काय नेमकं कारण? अरे अजून काही ठिकाणी पार्लमेंटरी बोर्डाच्या नावं जायचे केंद्रीय बोर्डाला, काही ठिकाणी बदल अपेक्षित होता, त्या ठिकाणी नाव बदलण्यात गेले। बर, आणि तुमच्यासाठी किती कठीण असेल ही निवडणूक वैयक्तिकरित्या? माझ्यासाठी एकदम चांगली निवडणूक असणार आहे। पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त मतांनी या निवडणुकीत निवडून। जी रावसाहेबजी, मात्र विरोधकांनी तर रान उठवलेलं आहे, मग अनेक मुद्दे त्यांच्या हातामध्ये आहेत, असं असताना विरोधकांची कुठे धास्ती? मला काही स्वतःला धास्ती वाटत नाही। 23 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपल्या लक्षात येईल की मी सर्वात जास्त मतांनी निवडून आणला असेल।
नक्कीच. मात्र रावसाहेब अजून काही नावं जी आहेत ती उघड व्हायची आहेत, ती कधी नेमकी उघड होणार याविषयी काय? सेकंड यादी जी जाहीर होईल त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले बाकीचे उर्वरित सगळे नावं जाहीर होतील. नक्कीच. रावसाहेबजी खूप धन्यवाद TV 9शी बोलल्याबद्दल. तर आम्ही तयार आहे असं म्हणतात रावसाहेब दानवे. ते जो आहे माधव भंडारी देखील आपल्या सोबत आहेत. माधव भंडारी जी आपण बघितलं की 25 पैकी 16 जणांची यादी तर आलेली आहे, मात्र जास्त करून त्याच चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया? केंद्राच्या संसदीय मंडळाने आणि राज्याच्या संसदीय मंडळाने ज्या शिफारसी केल्या त्याच्यावरती केंद्राच्या संसदीय मंडळाने शिक्कामोर्तब केलंय आणि सगळ्या प्रकारच्या पाहण्यांमधून कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या फीडबॅक करून या सगळ्यामधून जी नावं निश्चित झाली ती केंद्राने निश्चित केली. ज्या उमेदवारांना केंद्राने संधी दिल्याच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा मी विश्वास व्यक्त करतो. नक्कीच. मात्र हे होत असताना 2 ठिकाणी उमेदवार बदललेत, अहमदनगर असेल, लातूर असेल, काय त्याच्याविषयी काय सांगा? अहमदनगर मधल्या उमेदवारांच्या मध्ये बदल होईल ही शक्यता आपल्याला स्पष्ट दिसत होती, कारण अहमदनगरच्या जागेवरून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देश ढवळून काढणारं राजकारण झालं आणि त्याच्यामधून काँग्रेस किती ठिसूळ पायावरती उभी आहे हे स्पष्ट झालं. आणि लातूर मधला उमेदवारीचा निर्णय हा राज्य केंद्रातल्या सर्व संसदीय मंडळाने पूर्ण जी माधवजी खूप धन्यवाद TV 9शी बोलल्याबद्दल. ते जरा सुजय विखे पाटील देखील आपल्यासोबत आहेत. सुजय विखे पाटील, एवढी मोठी उडी मारलेली होती दुसऱ्या पक्षामध्ये, असं असताना विश्वास तुमच्यावरती दाखवलेला आहे, जे तुम्हाला आश्वासन मिळालं त्याप्रमाणे तिकीट देखील आता मिळालंय, काय पहिली प्रतिक्रिया? सर्वात प्रथम मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, अध्यक्ष राष्ट्रीय माननीय अमित भाई शाह, राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचे सगळ्यात मोठे आशीर्वाद राहिले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय ज्येष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानतो की त्या ठिकाणी त्यांनी मला पक्षाचं काम करायची संधी दिली. जी, मात्र निवडून याची जबाबदारी खूप मोठी असणार आहे, कारण सारा महाराष्ट्राचं या सीटकडे लक्ष लागलेलं आहे, त्याविषयी काय? नाही, निश्चित निवडणूक त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढवली जाईल. त्या ठिकाणी मेहनत फार घेतली, प्रयत्न फार केले, सामान्य माणसाचं प्रेम आणि आशीर्वाद निश्चित मिळेल असा विश्वास आहे. नक्कीच. सुजय विखे पाटील, खूप अभिनंदन आणि धन्यवाद TV 9शी बोलल्याबद्दल. तर एकूणच आपण बघतोय कशा प्रकारे आता 25 पैकी 16 जणांची यादी जी आहे महाराष्ट्रातल्या उमेदवारांची ती भाजपनं आता डिक्लेअर केली. आणि बीडच्या उमेदवार आपल्या बरोबर आहेत, प्रीतम मुंडे आहेत. प्रीतम मुंडे, खूप अभिनंदन तुमचं, तुमच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात आलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? धन्यवाद. प्रतिक्रिया आनंदाची निश्चितच आहे आणि मी आता गोपीनाथ गडावरती माझ्या वडिलांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेली आहे. प्रतिक्रिया खूप आनंदाची आहे, सगळ्या जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. छान एक फॉर्मॅलिटी असते पूर्ण करण्याची, ती आता पूर्ण करू आम्ही. जी, मात्र नौखा उमेदवार समोर बजरंग सोनावणे, कशी काय असेल ही लढत, काय सांगाल? किती मेहनत घ्यावी लागेल, किती आव्हानात्मक? मेहनत घेण्याचा जो विषय आहे, तर आपली तयारी आपण नेहमी पूर्णपणे करायची. कोणत्याही कामामध्ये आपले 100% द्यायचे, कधीच कसूर ठेवायची नाही, अशा माझ्या बाबांची आम्हाला शिकवण आहे. जेही काम कराल ते मनापासून करा, कधी कोणाला कमी लेखू नये आणि कोणाला अवास्तव वाजवीपेक्षा जास्त महत्वही देऊ नये. या दोन्ही गोष्टींची शिकवण आम्हाला नेहमीच राहिलेली आहे. त्यामुळे आपलं काम आपण प्रामाणिकपणे करत जायचं. त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम केल्यामुळे विजयाची निश्चिती नक्कीच आहे. जी, मागच्या वेळेला 6,80,000 पेक्षा जास्त मतं होती, रेकॉर्ड ब्रेक होता. आता यावेळेला काय नेमकं रेकॉर्ड? रेकॉर्ड काय नेमकं आकडा नेमका सांगता नाही येणार, पण या वेळेला सुद्धा आम्ही रेकॉर्ड ब्रेक मतांनीच निवडून येऊ हा विश्वास निश्चितच आहे. आणि हा विश्वास हा म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स नसून हा जनतेशी सतत संपर्कात असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून मिळणारा आत्मविश्वास. नक्कीच. प्रीतम मुंडेजी, खूप तुम्हाला शुभेच्छा आणि खूप धन्यवाद TV 9शी बोलल्याबद्दल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV 9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.